350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं, असंख्यांनी समर्पण दिलं, असंख्यांनी रक्त सांडलं, असंख्यांनी त्याग केला. परक्यांचं आक्रमण बाजूला सारून भूमिपुत्रांचं राज्य उभा करावं यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. तो देश आज उभा राहिला. मग या देशाच्या हिताचा विचार करण्यापेक्षा इतर देशांच्या भल्याचा जर आम्ही विचार करणार असू तर शिवाजी महाराजांचा पराक्रम किती उपयोगी पडला. या भूमीसाठी ज्यांनी रक्त सांडलं त्यांच्या बलिदानाचा नेमका काय उपयोग झाला, हा सगळ्यात महत्वाचा आणि चिंतनाचा विषय आहे. त्यामुळे पहिली गोष्ट, भारत माझा देश आहे हे प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर प्रतिज्ञेच्या रूपात छापलेलं आहे. दुर्दैवानं पुढचं सगळं पुस्तक शिकवलं जातं, प्रतिज्ञा फक्त शिकवली जात नाही. कारण पुस्तकातल्या पुढच्या पानावरच्या अभ्यासक्रमाचे प्रश्नपत्रिकेत येतात, त्याची उत्तरे दिली की आम्हाला गुण मिळतात. पण प्रतिज्ञावर एकही प्रश्न विचारला जात नाही, त्याला कुठलाही गुण नाही. सबब प्रतिज्ञा शिकवलीच जात नाही. ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे. एक वेळ पुस्तक पुढचं नाही शिकवलं तरी चालेल, पहिल्या पानावरची प्रतिज्ञा पहिल्यांदा शिकवा, ती त्याच्या ठसवेल. भारत त्याचा देश आहे आणि या भारतातले सगळे त्याचे बांधव आहेत. पूर्वी एक शोध लागला होता, दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात, आणि मग अग्नीचा शोध लागला असं आम्ही सांगतो. हल्ली नवा शोध लागलाय, जातीवर जात घासली, धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात, मग आग पेटते आणि त्याच्यावर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते. आणि याच्यात सगळ्यात जास्त पुढं असतो तो माझा तरुण असतो. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. का महत्वाची आहे प्रतिज्ञा? हे सगळे बांधवच आहेत हे त्याला एकदा कळू द्या. त्याची क्रयशक्ती, त्याची विद्वत्ता, त्याची बुद्धिमत्ता, त्याची प्रतिभा नको त्या गोष्टीकडे वळवली जाते आणि तो जे विलक्षण करू शकतो त्याच्यापासून त्याला लांब नेलं जातंय. ही गोष्टही सध्याच्या वर्तमानातली आपण लक्षात घेतली पाहिजे. एक साधा विचार आहे, तुम्हाला निर्णय घेता येतो? आत्ताच्या पिढीची सगळ्यात मोठी अडचण आहे, त्यांच्यात निर्णय क्षमता नाही. सगळ्यात मोठी अडचण. तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं? नील आर्मस्ट्रॉंग. खरंच नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का हो? याचं उत्तर आहे नाही. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता एडविन सी अल्डारिन. तो चंद्र मोहिमेचा प्रमुख होता, अमेरिकेचा वैमानिक होता, स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता. तो चंद्र मोहिमेचा मुख्य पायलट होता आणि त्याच्या सोबतीला दिला होता नील आर्मस्ट्रॉंग. तो को पायलट होता, तो अमेरिकेचा नौसैनिक होता, त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव नव्हता. अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश गेला, पायलट फर्स्ट. आणि एडविन सी अल्डारिन पुढे झाला आणि चंद्रावर पाय ठेवायच्या आधी त्याच्या मनात प्रश्नाचा गोंधळ सुरू झाला. मी चंद्रावर पाय ठेवला आणि त्या वातावरणात मी जळूनच गेलो तर? मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी त्या गुरुत्वाकर्षणानं कुठं खेचलाच गेलो तर? मी चंद्रावर पाय ठेवला आणि कुठं भरकटलोच तर? तो या विचारातच अडकला. तोपर्यंत स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कुठलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर पहिला पाय ठेवला. म्हणजे एडविन सी अल्डारिन मध्ये क्षमता आहे, प्रतिभा आहे, सामर्थ्य आहे, सगळं आहे. फक्त त्याला योग्य वेळी निर्णय घेता आला नाही. म्हणून तो या सगळ्या कीर्तीपासून बाजूला फेकला गेला. आणि नील आर्मस्ट्रॉंगनं पटकन निर्णय घेतला, कृती केली, तो यशस्वी झाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, भारतीय मुलं मागं पडायचं एकमेव कारण आहे निर्णय क्षमतेचा अभाव. त्याला निर्णयच घेता येत नाही. ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी. एखाद्या मुलाला मी विचारतो, बरं काय ठरवलंय? नाही, चाललंय ना. हो पण काय बनायचंय? काय नाही, बघूया ना. हो पण कधी? नाही नाही, चाललंय ना. अरे हो ना, पण जे ठरवलंय ते नाही झालं तर? नाही, पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो. आमचं टार्गेट काय आहे? आमचं ध्येय काय आहे? आम्ही काय ठरवतोय? सगळ्यात मोठी आमची अडचण आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, पटकन निर्णय घ्या आणि कृती सुरू करा. याचं कारण असं, यशस्वी कोण होतं? योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते.
त्यामुळे निर्णय योग्याला यशस्वी व्हाल आणि चुकला अनुभव घ्याल, अडचण काय आहे, तोटा कुठं आहे, पण पटकन कृती. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं ध्येय. ते काय ठरवलंय तुम्ही, काय करायचंय तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा सतत जागर करतो आम्ही. अवघ्या 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय त्यांनी. जगाच्या पाठीवर सगळ्यात कमी कालावधीत घडलेली क्रांती म्हणून शिवरायांच्या स्वराज्याचा उल्लेख आम्हाला करावा लागेल. अवघ्या 35 वर्षात, आणि तेही हाताशी काही नसताना शून्यातनं विश्व उभा केला. हे कशाच्या बळावर, का ठरलं, कधी यश मिळालं, कशामुळं. 12 वर्षाचे होते शिवराज. शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊने एक विलक्षण निर्णय घेतला. स्वतःचा संसार बाजूला सारला आणि स्वराज्याच्या प्रपंचासाठी त्यांनी ठरवलं थोरले पुत्र संभाजीराजे शहाजी राजांबरोबर बेंगलोरातच राहतील, ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य उभा करतील. आणि ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे जायला निघाले. आता आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं. आमचा पुत्र जर कुठं निघाला तर आम्ही काय देतो. डबा, वेळेवर खा. अधिकच काळजी असेल तर आई सांगते नीट जा नीट ये. त्याच्यापेक्षा काळजी असेल तर आई सांगते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का, नाही पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागनं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, बाळा तू जगला पाहिजे. शहाजीराजाने काय दिलं. स्वतः शहाजीराजाने आपल्या 12 वर्षाच्या या पुत्राला स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा दिली. नव्हे, स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. काय करायचंय तुम्ही ते ठरवून दिलं. काय होतं मुद्रेत. प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवासाईशा मुद्रा भद्राय राजते. एक पिता काय सांगतोय, प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. अजून शोभाराजे बेंगलोरातच आहेत, ते पुण्यात जायचे आहेत, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे आणि त्याच्या आधीच पिता म्हणतायत खात्री आहे आम्हाला तुम्ही राज्य उभा करालच. शहाजीराजे असं नाही म्हटले जमेल का, कराल का, होईल का, सवालच नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधत चला, पोरं इतिहास घडवतील. बाराव्या वर्षी शोभाराजांच्या हातावर दिलेली प्रतिपच्च चंद्र लेखेव ही मुद्राच 6 जून 1674 आपल्या पित्याचं स्वप्न साकार करताना स्वराज्याची राजमुद्रा म्हणून शिवरायांनी स्वीकारली. आणखी काय दिलं होतं पित्यानं, एक छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. आणि 12 वर्षाच्या असताना घेतलेलं छोट्या मंत्रिमंडळाचं रूपांतर राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात केलं. ध्येय पूर्णत्वाला नेलं. आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी, भगवा ध्वज दिला होता आणि सांगितलेलं उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. पण त्याच वेळी शहाजीराजांनी सांगितलं पण ध्यानी घ्या शिवबाराजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा आहे, हा भगवा शौर्याचा, पराक्रमाचा, भगवा त्यागाचा आणि समर्पणाचा. राजे, हा भगवा भगवा फडकत राहू द्या. शहाजी राजांनी ध्वज नव्हे यशाचं सूत्रच शिवाजी महाराजांना दिलं. ध्येय गाठायचं आहे ना, पराक्रम दाखवावा लागेल. ध्येय गाठायचंय ना, शौर्य गाजवावं लागेल. ध्येय गाठायचंय ना, त्याग करावा लागेल. ध्येय गाठायचंय ना, समर्पण द्यावं लागेल. तेव्हा ध्येय सिद्धीस जाईल. 12 वर्षाचे शिवबाराजे असताना त्यांना ध्येय मिळालं आणि 6 जून 1674 त्यांनी ते प्रत्यक्षात उतरवलं. अवघ्या 35 वर्षाचा कालखंड आहे, 35 वर्षाचा. पण हे कशाच्या बळावर झालं. बोललो ठरवलं झालं असं होतं.
नाही हो. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही. तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर दुसरे कुणी महापुरुष या सृष्टीत अवतरले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या दिवशी ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या दिवशी ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. एक साधी गोष्ट सांगतो. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. तुम्हाला जे ध्येय गाठायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही किती नियोजन करता. 40,000ची फौज घेऊन अफजल खान आलाय. 40,000. महाराजांनी आपल्या लोकांना सांगितलं आपली फौज गोळा करा. तानाजी कामाला लागले, सैन्य गोळा झालं. महाराजांनी विचारलं किती झाले, आणि तानाजी म्हणाले जी 7,500. 7,500? तान्हा, खानाचे 40,000 आहेत, आपले एवढेच. अरे पण खान 40,000 फौजनिशी आहे. महाराज होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात. रानावनातली डोंगरदऱ्यातली गुरामागची पण धरून आणल्यात. ह्याच्यापेक्षा आपली वाढू शकत नाहीत. आपली 7,500. आता खानाचे 40,000, महाराजांचे 7,500. काय म्हणावं महाराजांनी, त्यांचे 40,000, आपले 7,500. डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा. माघार घेतली, शरण आले. खानाच्या हातात सापडून मरण्यापेक्षा आपणच आत्महत्या केलेली बरी असा निराशेचा विचार केला. काय केलं महाराजांनी. महाराज म्हणले ठीक, त्यांचे 40,000, आपले 7,500. आपले वाढवता येत नाहीत ना, ठीक आहे, मग खानाचे कमी करा. पर्याय काढला. आपले वाढवता येत नाहीत ना, मग खानाचे कमी करा. अडचण काय आहे. पर्याय निर्माण करणं हे महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. सगळ्यात महत्वाचं. एक दार बंद झालं म्हणून महाराज थांबले नाहीत, इतर 10 दारं उघडी करून घेतली त्यांनी. पर्याय निर्माण करणं हे यशाचं सूत्र आहे. आमच्या अलीकडची अडचण काय माहिती आहे, आमची पोरं भयानक कारण सांगतात, सबबी सांगतात. एखाद्याला कुणाला विचारलं काय रे काय झालं, नाही आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अहो परिस्थिती माणसावर परिणाम करत असते तर रस्त्याच्या विजेच्या खांबाखाली बसून शिकणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचले नसते आणि कोलंबिया विद्यापीठातले शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी सुद्धा ठरले नसते. तुम्हाला माहिती आहे, जर कुणी एखाद्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं की 10 वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक वाचलं होतं, त्या पुस्तकाच्या 201 क्रमांकाच्या पानावरच्या 2ऱ्या पॅरेग्राफ मधली 3री ओळ काय आहे सांगता का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पटकन सांगायचे आणि समोरचा म्हणायचा काय विद्वत्ता आहे, काय बुद्धिमत्ता आहे, काय स्मरण शक्ती आहे, विलक्षण. 10 वर्षापूर्वी पुस्तक वाचलंय आणि पटकन लगेच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे माझ्या परिस्थितीनं मला दिलेली ही देणगी आहे. माझी परिस्थिती हालाकीची, गरिबीची. मला पुस्तकं घेऊन देण्यासाठी माझ्या वडिलांकडे पैसे नसायचे. कुठून तरी ते कर्ज काढायचे, उधार उसनवारी करायचे आणि माझ्या शिक्षणाच्या गरजा भागवायचे. लहानपणी त्यावेळी शिकताना एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं आणि ते पुस्तक हातात पडलं की मी समजून जायचो आज हे पुस्तक आपल्या हातात पडलंय, हे पुस्तक पुन्हा मिळेल का माहिती नाही. मग आत्ताच असं वाचूया की भविष्यात पुन्हा या पुस्तकाची गरजच पडता कामा नये.
ही बुद्धिमत्ता कुठून निर्माण झाली, ही परिस्थितीतून आली. उद्या मिळेल का माहिती नाही, आज असं वाचूया त्याची गरजच परत पडता कामा नये. ही स्मरणशक्ती त्यातनं निर्माण झाली. काय काय लोक सांगतात आम्ही गरीब आहे. अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. काय काय सांगतात नाही मला जरा डोकं कमीच आहे. उत्तम, बुद्धिमान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. अरे स्वतःच्या कमतरतांवर रडतो कसला, कमतरतांना बलस्थान बनवा आणि त्याच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे यशाचं सूत्र आहे. महाराजांनी ते केलं. त्यांचे 40,000 आपले 7.5, आपले वाढवता येत नाही, त्यांचे कमी करा. आणि काय करामत केली मराठ्यांनी. 40,000 फौज वाईच्या पसरणीच्या घाटात पसरली, 20,000 उठलीच नाही. पर्याय